आज नवी मुंबईमध्ये पाणी असणार आहे। भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। नवी मुंबईमध्ये आज पाणी असेल। नवी मुंबईसह खारघर, कामोठी विभागातही पाणी असणार आहे। भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा हा बंद ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे आज नवी मुंबईकरांना पाणी टंचाई भासू शकते। नवी मुंबईसह खारघर, कामोठी विभागातही पाणी असेल। भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा हा बंद ठेवण्यात आला आहे। त्यामुळे आज नवी मुंबई सह खारघर, कामोठी विभागात पाणी असेल। आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडल्यात। कविता, काय अधिकची माहिती? नक्कीच नवी मुंबई महानगरपालिका, कामोठे त्याचबरोबर खारघर नॉडला जो पाणी पुरवठा करणारी जी मुख्य जलवाहिनी आहे, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आहे, याचं काम जे आहे, दुरुस्तीचं काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज जे आहे 12 तास सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे मनपाने पाणी जपून वापरण्याचं आवाहन देखील केलेलं आहे। जलशुद्धीकरणाचं काम पूर्ण झाल्यावरती जे आहे उद्या सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती देखील मनपा प्रशासनाने सर्व नवी मुंबईकर, पनवेलकर व कामोठेकरांना दिलेली आहे। प्रज्ञा, कविता, आता पाणी पुरवठा केव्हा पुन्हा सुरू होणार आहे, त्या संदर्भात काय माहिती? आज सकाळी 10 ते उद्या आज रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा जो आहे हा बंद करण्यात आलेला आहे। रात्री 10 नंतर पाणी पुरवठा पुन्हा चालू करण्यात येईल, परंतु पाणी साठा जो आहे तो कमी असल्यामुळे पाणी पुरवठा जो आहे तो उद्या सकाळपासूनच जे आहे कमी दाबाने पाणी पुरवठा जो आहे हा होणार आहे। त्यानंतर जे आहे काही वेळाने जे आहे पाणी पुरवठा सुरू होणार असल्याची माहिती जी आहे मनपा प्रशासनाने दिलेली आहे। प्रज्ञा, धन्यवाद कविता, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।